जालना मनपावर विरोधी पक्षाचा हल्लाबोल. अपूर्ण कामे, घाणीचे साम्राज्य आणि खड्ड्यामुळे नागरिक हैराण. कमलेश खरे. आयुक्तांना निवेदन. तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन, उपोषण व रास्ता रोकोचा दिला इशारा. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अपूर्ण विकास कामे, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, उघडे मॅनहोल, अनियमित पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात जालना महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार असा हल्लाबोल केला आहे. विविध गंभीर समस्याकडे लक्ष वेधत त्यांनी मनपा आयुक्त सौ अंजली शर्मा यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. खरे यांनी सांगितले की पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता, मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक नाले गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेले असून पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय झाले. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी योजनांसाठी चांगल्या रस्त्याचे खोदकाम करून ते पूर्ववत न केल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोपही केला. याशिवाय शहरातील अनेक भागामध्ये उघडे मॅनहोल नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असल्याचे सांगत विशेषतः पावसाळ्यात लहान मुलांसाठी ही गंभीर बाब असल्याचे नमूद केले. कमलेश खरे यांनी मनपाच्या कारभारावर टीका करत गेल्या 4 महिन्यापासून महापौरांनी एकही सर्वसाधारण सभा घेतली नसल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचे ते म्हणाले. मनपातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यावर केवळ अंतर्गत बदल्याचे नाटक केले जात असून एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करून त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या पत्रात नसलेल्या व्यक्तींना स्वच्छता निरीक्षक पदावर नियुक्त केल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा दावा करत आहेत. अशा नियुक्त्या रद्द करून पारदर्शक पद्धतीने पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याची मागणी देखील यावेळी केली. पाणी पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी रात्री अपरात्री प्रतीक्षा करावी लागत असल्याची टीका करत शहराच्या विकासासाठी आलेला निधी नेमका गेला कुठे, हा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उघडे मॅनहोल तातडीने बंद करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, नाल्याची पूर्ण सफाई करून जंतुनाशक फवारणी करणे, हलगर्जी अधिकाऱ्यावर आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर अशी कारवाई करणे, तसेच मनपाची सर्वसाधारण सभा तातडीने बोलून नागरिकाच्या प्रश्नावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी दिला आहे. या निवेदनावर नगरसेविका दर्शना झोल खोतकर, दीपक राठोड, निखिल पगारे, दुर्गेश कोठाटीवाले, अमोल ठाकूर, अब्दुल सगीर शेख, उषा पांगारकर, पूजा दिनेश भगत, सत्यभामा जाधव, संजय डुकरे, पूजा योगेश भगत आणि अश्विन आंबेकर यांच्यासह अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल. आणि अशाच आपल्या जालना आणि जालना जिल्ह्यातील वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मित्रांनो.